नमस्कार, मी ॲडव्होकेट पूर्वा सागर राणे, प्रभाग क्रमांक 10 मी भाजप पक्षाकडून कमळ या चिन्हावर निवडणूक लढवत आहे. सध्या महानगरपालिका निवडणुकांची रणधुमाळी आपल्याला पाहायला मिळते. प्रचारांना जोर आलेला असतानाच हेवे दावे त्याचबरोबर आरोप प्रत्यारोप होत असताना प्रत्येकजणच आपलं शक्ती प्रदर्शन करत मोठ्या ताकदीनं या रणांगणामध्ये उतरत आहे. त्याचबरोबर प्रभाग क्रमांक 10मधून ॲडव्होकेट एक सुशिक्षित व्यक्तिमत्व समोर येत आहे. लोकांच्या अडचणी जाणून घेत या महानगरपालिकेमध्ये लोकांच्या विकासासाठी म्हणून एक पाऊल पुढे टाकत पूर्वा राणे मॅडम या रणांगणामध्ये उतरलेल्या आहेत. त्या आज आपल्यासोबत आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊया. नमस्कार मॅडम. नमस्कार. काय सांगाल, या महानगरपालिका निवडणुकीमध्ये उतरण्यामागचं काय नेमकं कारण आहे? मला समाजकारणाचा वसा आहे असं म्हटलं तर काही हरकत नाही. माझी पार्श्वभूमी सांगायची तर माझे आजोबा कागलचे माजी नगराध्यक्ष व्ही.ए. घाडगे हे कागलचे जवळजवळ 25 वर्ष नगराध्यक्ष होते. तोच वारसा मला माझ्या सासरी पण मिळाला. माझ्या दिरांना समाजकारणाची आवड असल्यामुळे ते जवळजवळ 15 वर्ष समाजकारणात सक्रिय आहेत. महापुराच्या काळात 2019ला 21 दिवस पाणी येत नव्हतं, 2021ला 18 दिवस पाणी येत नव्हतं. तेव्हा सलग टँकरने पाणी पुरवठा करून रात्री 3पर्यंत पाणी पुरवठा करून महिलांचा पाण्याचा मूलभूत प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तसंच ते अपंग बांधवांना साहित्य पुरवणे म्हणजे जयपुरी फूट वगैरे इत्यादी साहित्य पुरवून त्यांनी वेळोवेळी कॅम्प अरेंज करून समाजकारणाचा वसा सामाजिक बांधिलकी जपण्याचा आम्ही वेळोवेळी प्रयत्न केलेला आहे. आपण महायुतीकडून सध्या ही निवडणूक लढवत आहात. सध्या प्रचारही सुरू आहे. कसा प्रतिसाद मिळतोय लोकांच्या? नेमक्या काय अडचणी लोक आपल्यासमोर मांडत आहेत? केंद्रात भाजपचं सरकार आहे, राज्यात महायुतीचं सरकार आहे, पण आपल्या कोल्हापूर महानगरपालिकेत गेली 12 वर्ष काँग्रेसची सत्ता होती आणि आता प्रशासनाकडे कारभार सगळा असल्यामुळे आपल्या कोल्हापूर कुठेतरी विकासात पाठीमागं पडतोय असं वाटतं आहे. आपण जेव्हा काँग्रेसच्या काळात काँग्रेसची सत्ता होती केंद्रात, तेव्हा आपला देश 14व्या क्रमांकावर होता आर्थिक ह्याच्यात. पण आता जेव्हा भाजपची सत्ता आलेली आहे तेव्हा आर्थिक ह्याच्यात आपण 4थ्या क्रमांकावर आहोत. जपानला पाठीमागं टाकलेलं आहे. आपण आर्थिक महासत्तेकडे वाटचाल करत आहोत. पण आपला कोल्हापूरचा विकास तसा म्हणावा तसा झालेला नाही आहे. रस्ते असो, नियमित जलपुरवठा असेल किंवा स्त्रियांची सुरक्षितता, या दृष्टीनं आपला प्रभाग कुठेतरी पाठीमागं पडतो आहे. आपण एक ॲडव्होकेट, एक सुशिक्षित व्यक्तिमत्व, एक महिला म्हणून या रणांगणामध्ये उतरलेला आहात. महिलांसाठी असं आपल्या प्रभागातील महिलांसाठी असेल किंवा कोल्हापूर शहराच्या ज्या काही महिला असतील त्यांना सक्षम करण्यामध्ये आपला काय अजेंडा राहणार आहे? नेमकं काय करणार आहात? भाजप सरकारचं कसं महिलांच्या सक्षमीकरणासाठी बचत गटाचं सबलीकरण हा मेन अजेंडा असतो. प्लस प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, मुख्यमंत्री आपले देवेंद्रजी फडणवीस आपल्या पाठीशी कायम असतात आणि महिलांच्या सबलीकरणासाठी कौशल्य विकास कार्यक्रम हे वेळोवेळी राबवले जातात आणि महिलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी तसेच कौशल्य विकास कार्यक्रमाअंतर्गत त्यांना व्यवसाय प्रशिक्षण दिले जाते व त्यांना व्यवसाय करण्यासाठी उद्युक्त केले जाते. आता लाडक्या बहिणी योजनेचा पुढचा टप्पा येत आहे. महिलांना 1500 रुपये दरमहा लाडक्या बहिणी योजनेतून मिळतातच, पण त्या पुढच्या टप्प्यात त्यांना 1 लाख रुपये कर्ज मिळणार आहे. ते विना तारण असणार आहे, विना व्याज कर्ज मिळणार आहे. त्या कर्जातून त्या कोणताही व्यवसाय सुरू करू शकणार आहेत किंवा त्यांच्या घरातली कोणतीही आर्थिक नड भागवू शकणार आहेत. आणि त्यात आपल्या लाडक्या बहिणी योजनेतून जो हप्ता येतो आपल्याला 1500 रुपयेचा, त्यातूनच थोडीफार अमाऊंट त्या कर्जासाठी कट केली जाणार आहे. मग त्यामुळे महिलांच्या सबलीकरणासाठी आपण वेळोवेळी पाठपुरावा करून महिलांच्या सबलीकरणासाठी वेळोवेळी पाऊल उचलू शकतो. आता आपण पाहिलं की या एकंदर निवडणुकांमध्ये बघायला गेलं तर मतदार राजा हा मुख्य केंद्रबिंदू असतो. तर या मतदार राजाला नेमकं आपण काय आवाहन कराल? मी मतदार राजाला असं आवाहन करेन, केंद्रात भाजपचं सरकार आहे, राज्यात महायुतीचं सरकार आहे आणि आपल्या कोल्हापूरचा विकास साधायचा असेल, तीर्थक्षेत्र विकास आराखडा आपल्या म्हणजे आता 1500 कोटी तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातून मिळणार आहेत. महायुतीची सत्ता जर आपल्या कोल्हापुरात आले तर कोल्हापूरचा सर्वांगीण विकास आपण साधू शकतो आहे. म्हणजे भाजपचा अजेंडाच असा आहे, मार्चपासून 25 वर्ष टिकतील असे सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते देण्याचा आपल्या कोल्हापूर महानगरपालिकेचा म्हणजे भाजप सरकारचा महायुतीचा मानस आहे. प्लस 24/7 पाणी आपल्या भागाला कसं मिळेल हा सुद्धा मानस आपल्या महायुती सरकारचा राहणार आहे. आणखीन स्त्रियांच्या सुरक्षिततेसाठी ठिकठिकाणी CCTV कॅमेरे बसवले जाणार आहेत.
महिलांसाठी शौचालयांची म्हणजे इथे आपल्या कोल्हापुरात व्यवस्था नाही आहे, ती पण व्यवस्था करण्याचा म्हणजे महायुती सरकारचा धोरण आहे. मतदान हा लोकशाहीनं दिलेला आपल्याला म्हणजे अनमोल ठेवा आहे आणि तो प्रत्येकानं मतदानाचा हक्क बजावून केंद्रात भाजपचं सरकार आहे, राज्यात महायुतीचं सरकार आहे आणि आपल्या कोल्हापुरात सुद्धा महायुतीचं सरकार आणून आपण कोल्हापूरचा सर्वांगीण विकास साधूया. आणि मी कोल्हापूरच्या जनतेला असं आवाहन करेन की महायुतीच्या उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करा.